याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल, परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून ग्रहहीन अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ. पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली. त्यावेळी शाक्य राजा भद्रिय याची शाक्यावर सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा मित्र होता. त्यामुळे राजा संसार त्याग करणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्रिय याने संसार त्याग केला तर तूही त्याच्याबरोबर जा. नंतर अनिरुद्ध भद्रीकडे गेला आणि त्याला म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येतो आहे. मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर. प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. प्रिय मित्रा, संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावं यास मला सांगितलेस तर मी ते करीन. तू एकटा संसार त्याग कर. भद्रिय म्हणाला, प्रिय मित्रा, जर तू संसार त्याग केलास तरच मी ही करावा असे आईने सांगितले आहे. आणि तूही आत्ताच म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल